आप देख रहे हैं महाराष्ट्र जनशक्ति न्यूज चैनल और मैं हूं आपके साथ नेहा खान। महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस विधि विभाग की ओर से विभागीय आयुक्त कार्यालय यहां पर अपनी मांगों को लेकर अन्य त्याग आंदोलन किया गया। मैं हूं समीउद्दीन चिश्ती। आज हम विभागीय आयुक्त कार्यालय के सामने आए हुए हैं। वकीलों का यहाँ महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस विधि विभाग के अन्य त्याग आंदोलन है। ये कल से शुरू किया गया है। इनकी जो है दो मांगे है। जूनियर वकीलों को 5 साल तक 10,000 रुपये महीना दिया जाए। इसी तरह सीनियर वकीलों को 58 से 10,000 रुपये महीना दिया जाए। इस दो मांग को लेकर के इन्होंने आंदोलन शुरू किया है विभागीय आयुक्त कार्यालय के सामने। पर अभी तक न प्रशासन न शासन की तरफ से इनको कोई ठोस आश्वासन मिला है। इसकी वजह से आज इन्होंने अंतविधि पर आंदोलन शुरू किया है। क्या वजह है, इनको ऐसी क्यों नौबत आ रही है कि ऐसे आंदोलन इन्हें करना पड़ रहा है? कब शासन और प्रशासन इनकी मांग को पूरा करेगा, ये देखने वाली बात है। और ये इनकी जो मांग है ये जायज़ मांग है। इनका कहना है कि जब नए बच्चे आते तो उनको केसेस मिलने में उसमें टाइम लगता है, ताकि उनको ये जो 10,000 मिले तो उनकी कुछ सहायता हो, उनकी कुछ मदद हो। और सीनियर वकीलों का 58 के बाद उनको सीनियर होने की वजह से केसेस में प्रॉब्लम आती है, इसीलिए उन्हें 10,000 रुपये महीना दी जाए। इस दो मांग को लेकर ये आंदोलन शुरू किया है। देखना है इन्हें कब न्याय मिलता है। हम ऐसे ही आपको अपडेट देते रहेंगे। प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या जे ज्युनियर वकील आहेत त्यांना 10,000 रुपयाची मागणी आमची प्रत्येक महिन्याला, आणि जे आमचे सीनियर वकील ज्यांनी 58 वर्ष पूर्ण केलेली आहेत त्यांना दर महिन्याला 10,000 रुपये मिळावे अशी आमची सिंगल लाईन मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे। आज तुम्ही अंतविधीवर आंदोलन करताय काय? नाही, वकिलांची परिस्थिती अशीच झाली। 58 वर्षानंतर जे वकिलांना पेन्शन नाही आहे, सेवा देण्यासाठी त्यांना म्हणजे जे त्यांची शारीरिक स्थिती असते ती बरोबर नसते, तर त्यांना एक आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना मदत करावी। नाहीतर वकिलांना या जी खाट आहे ज्यावर मी आज झोपलेलो आहे त्याच्यावर झोपायला वेळ नाही लागणार वकिलांना। 58 वर्ष स्थिती आली आहे वकिलांना पण अशी आंदोलन करण्याची ते सांगतो मी की 58 वर्षानंतर वकिलांना काहीच मिळत नाही। एक तर त्यांचं शरीर थकून जातं, शरीर थकल्यानंतर त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स नसतो। त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे एक छोटी अमाऊंट जी त्यांना मदत होईल त्यावेळी शासनाकडे काय तरतूद आहे का? शासन तरतूद करू शकतं ना। महाराष्ट्र शासन सोडून बाकीचे जे राज्य शासन आहे त्यांनी केली आहे। केरळानं केली आहे, दिल्लीनं केली आहे, छत्तीसगडनं केली आहे, कर्नाटकनं केली आहे, महाराष्ट्रात सुद्धा होती अगोदर। आता हे शासन सांगू शकेल का बंद केली तर। हा, परत स्कीम सुरू व्हावी। आणि जे सीनियर आणि ज्युनियर आहे, ज्यांना ज्युनियर लोकांना पण काय असतं सुरुवातीचे 4-5 वर्ष मॅटर येत नाही त्यांच्याकडे, तर त्यांना एक आर्थिक 10,000 रुपयाची मदत जर शासनाने दिली तर त्यांना सर्व्हाइव्ह करणं सोपं पडेल। या उद्देशानं एक चालू आहे आता। नाही, विभागीय आयुक्त नाही विभागीय आयुक्तांनी आज वेळ दिलेला आहे, तर त्यानुसार त्यांना आता आमचे जे वरिष्ठ आहेत ते जाऊन भेटणार आहेत। मंत्र्याकडनं काय निवेदन वगैरे देण्यात आलं? नाही, काहीच नाही, काहीच नाही। फडणवीस सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा हीच आहे की ते स्वतः वकील आहे, त्यांना वकिलाचे प्रॉब्लेम माहित आहेत, त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि सर्व वकिलांना ज्युनियर आणि जी 10,000 रुपयाची मागणी आहे आमची ती पूर्ण करावी। कारण एक वकील दुसऱ्या वकिलाची परिस्थिती त्याला समजू शकतो। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, आता पुढचं आंदोलन आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारून ठरवू पुढच्या मागण्या काय करायचं तर। नाही, कालपासून बसलोय आम्ही। हो, मी ॲडव्होकेट योगेश नाईक, मराठवाडा अध्यक्ष, युवक काँग्रेस विधी विभाग। सर काय सांगणार? आज विभागात कार्यालयासमोर अंत्यविधी असं आंदोलन वकिलामार्फत करण्यात येत आहे। काल दिनांक 28/1/2025 पासून दिनांक 28/1/2025 पासून हे आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे। हे तिरडी आंदोलनची पूर्वकल्पना आम्ही शासनाला आणि विभागीय आयुक्तांना यापूर्वी दिली होती त्यानुसार आम्ही आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। त्याची दखल शासनाने घेतलेली आहे। शासनाचे कर्मचारी इथे येऊन आम्हाला भेटले आणि त्यांनी आता आम्हाला भेट देण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। आमची अशी मागणी आहे की जे ज्युनियर वकील असतात, नवीन वकील असतात, तर ते वकील लोकांना 5 वर्षापर्यंत त्यांना उत्पन्नाचं कुठले साधन नसते, त्यांची ओळख नसते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे क्लायंटेज येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची हालाकीची परिस्थिती असते। त्यांना पुस्तके घेणे, ऑफिस मेंटेन करणे हे सर्वसाठी थोडं अवघड जाते। त्याच्यामुळे 5 वर्षापर्यंत त्यांना 10,000 रुपये महिना मिळावा यापूर्वी महाराष्ट्र शासन त्यांना देत होतं आणि त्यामुळे आताही ते लागू करण्यात यावं। आणि तसेच 58 वर्षानंतर
म्हणजे 60 वर्षानंतर जशी पेन्शन मिळते सरकारी कर्मचाऱ्याला, तसं आता वकिलांचंही वय होऊन जातो, त्यांना काम होत नाही आणि मग त्यांना उत्पन्नाचं कुठले साधन नसते, तरी त्यांचं जीवनाला काही आर्थिक हातभार व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त रुपये त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी. जसे की शासन आता सर्वांना देत आहे, लाडकी बहीण आहे, लाडक्या शेतकरी आहे, लाडका उद्योगपती आहे, तसा लाडका वकील म्हणून एक त्यांनी केलं तर वकिलांचं सुद्धा शासनाला आणि सरकारला त्याची मदतच होईल आणि शासनाला वकिलांचा सपोर्ट मिळेल. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आमची मागणी जी आहे ती रास्त आहे, त्याच्यामुळे ही रास्त मागणी न करायला शासनावर कोणताही असा आर्थिक बोजा पडणार नाही. आणि हा जर मान्य केला तर सर्व वकील, महाराष्ट्राचे वकील महाराष्ट्र शासनाचे आभारी राहतील. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, हे सुद्धा वकील आहेत, त्यांना माहीत आहे, त्यांनी वकिली केलेली आहे, तर वकिलांचे प्रश्न त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे आमचे असं म्हणणं आहे की यापूर्वी ज्याप्रमाणे वकील लोकांना, ज्युनियर वकिलांना 5 वर्षापर्यंत स्टायपन मिळत होतं, तशी स्टायपनची एक रक्कम त्यांनी द्यावी. आणि सिनियर वकील आहे त्यांना त्यांच्या म्हातारपणी जो त्रास होतो तो त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक निश्चित अमाऊंट करून त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत देण्यात यावी, ही आमची अशी मागणी आहे. आज शासनाकडनं आम्हाला सकाळपासूनच जे आहे ते शासनाचे प्रतिनिधी येऊन भेटत होते, तर आम्ही त्यांना आमच्या डिमांड सांगितल्या होत्या, ज्या की त्यांनी शासन स्तरावर पोहोचल्याचं आम्हाला पत्र आज दिलेलं आहे. आणि आताही शासनाचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी ते पत्र आमच्या हातात दिलं, आमच्या सिनियरांच्या हातात दिले. त्यामुळे आम्ही तिरडी आंदोलन केलेलं आहे ते आम्ही आता थांबवतो. आश्वासन असे आहेत की त्यांनी शासन स्तरावर हे पत्र पाठवलेलं आहे, शासनाला तुमच्या मागण्या कळवू आणि तिकडनं जे वापस येईल आमच्यासाठी ते आम्हाला ते पाठवणार आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हो, सध्या तरी आम्ही यामध्ये संतुष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही परत एकदा आंदोलनाचा नाही, टाइम पिरियड म्हणून नाही आहे, पण आता आम्ही त्या पाठपुरावा करू त्याचा.